नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत गहन आणि सुंदर विषयावर चर्चा करणार आहोत। हा विषय आहे आपल्या आतल्या बुद्धाबद्दल। बहुतेक लोकांना वाटते की बुद्ध म्हणजे एक महान व्यक्ती होती जी हजारो वर्षांपूर्वी भारतात जन्माला आली। हे अर्धसत्य आहे, कारण बुद्ध ही फक्त एक व्यक्ती नाही। बुद्ध म्हणजे एक अवस्था आहे, जागृत होण्याची अवस्था। ओशो सांगतात की प्रत्येक माणसाच्या आत बुद्धत्व आहे, पण आपण ते विसरलो आहोत। आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये इतके गुंतलो आहोत की स्वतःकडे पाहण्याची आपल्याला सवडच नाही। आपण दिवसभर धावत असतो, पैसा, प्रतिष्ठा, यश, स्पर्धा, अपेक्षा। पण एक क्षण थांबून आपण स्वतःला विचारतो का, मी कोण आहे? हा प्रश्न खूप साधा दिसतो, पण या प्रश्नात संपूर्ण आध्यात्मिक शोध लपलेला आहे। जेव्हा एखादा माणूस हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो। सुरुवातीला मन अनेक उत्तरे देऊ लागते। मन म्हणते, मी शरीर आहे, मी अमुक व्यक्ती आहे, मी अमुक व्यवसाय करतो, मी अमुक धर्माचा आहे। पण हे सर्व उत्तर बाह्य आहेत, कारण शरीर बदलते। बालपण, तरुणपण, वृद्धत्व, विचार बदलतात, भावना बदलतात। जर हे सर्व बदलत असेल, तर खरे मी कोण आहे? ध्यानाचा प्रवास हाच शोध आहे। ध्यान म्हणजे विचारांशी लढणे नाही, ध्यान म्हणजे विचारांना फक्त पाहणे। जेव्हा आपण शांत बसून आपल्या मनाकडे पाहतो, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट दिसते। विचार येतात आणि विचार निघून जातात, भावना येतात आणि भावना निघून जातात, पण एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे पाहणारा। हा पाहणारा म्हणजेच आपली जागरूकता। यालाच बुद्धत्व म्हणतात। बुद्धांनी सांगितले की मनुष्य 5 घटकांनी बनलेला आहे। पहिला घटक शरीर, दुसरा घटक भावना, तिसरा घटक विचार, चौथा घटक प्रवृत्ती, पाचवा घटक चेतना। या 5 घटकांना बौद्ध धर्मात पंचस्कंध म्हणतात। जेव्हा हे 5 घटक एकत्र काम करतात, तेव्हा मी असा अनुभव तयार होतो। पण हा मी स्थिर नसतो, तो फक्त एक प्रक्रिया असतो। जसे एखादे घड्याळ टिक टिक करते, तुम्ही घड्याळ उघडून पाहिले तर तुम्हाला टिक सापडत नाही। टिक हा आवाज फक्त अनेक भागांच्या हालचालीमुळे तयार होतो। तसाच आपला अहंकार आहे, तो स्वतंत्र अस्तित्व नाही, तो अनेक गोष्टींच्या एकत्र येण्यामुळे तयार झालेला अनुभव आहे। ही गोष्ट समजली की माणूस थोडा हलका होतो, कारण मग त्याला समजते की तो ज्या गोष्टीला इतके गंभीरपणे धरून बसला होता, ती गोष्ट खरोखर स्थिर नाही। बुद्धांनी यालाच शून्यता असे नाव दिले। शून्यता म्हणजे काहीच नाही असे नाही, शून्यता म्हणजे हे समजणे की सर्व काही बदलत आहे, जीवन सतत प्रवाहित आहे। जसे नदी वाहते, तसे जीवन वाहते, आणि जेव्हा आपण या प्रवाहाला विरोध करतो, तेव्हा दुःख निर्माण होते। पण जेव्हा आपण प्रवाहासोबत वाहायला शिकतो, तेव्हा शांती मिळते। ध्यान म्हणजे जीवनाच्या प्रवाहाशी मैत्री करणे, ध्यान म्हणजे स्वतःशी मैत्री करणे। जेव्हा आपण स्वतःशी मैत्री करतो, तेव्हा हळूहळू मन शांत होऊ लागते, आणि त्या शांततेत एक नवीन अनुभव जन्माला येतो। तो अनुभव म्हणजे जागृती। हीच बुद्धाची अवस्था आहे, आणि ही अवस्था प्रत्येकासाठी शक्य आहे, कारण प्रत्येकाच्या आत बुद्धत्वाचे बीज आधीपासूनच आहे। आपल्या आत एक साक्षी आहे, एक पाहणारा आहे, जो शरीर नाही, जो विचार नाही, जो भावना नाही। आता प्रश्न असा आहे, आपण त्या साक्षीपर्यंत कसे पोहोचायचे? याचे उत्तर आहे ध्यान। पण ध्यान म्हणजे नेमके काय? बऱ्याच लोकांना वाटते की ध्यान म्हणजे डोळे बंद करून बसणे किंवा एखादा मंत्र म्हणणे, पण ध्यान यापेक्षा खूप खोल आहे। ध्यान म्हणजे जागरूकता। तुम्ही जे काही करता, ते पूर्ण जागरूकतेने करणे। जर तुम्ही चालत असाल, तर चालण्याची जाणीव ठेवा। जर तुम्ही खात असाल, तर खाण्याची जाणीव ठेवा। जर तुम्ही बोलत असाल, तर बोलण्याची जाणीव ठेवा। हळूहळू एक आश्चर्यकारक गोष्ट घडते। तुम्ही लक्षात घ्यायला लागता की तुमच्या आत 2 स्तर आहेत। पहिला स्तर विचारांचा, दुसरा स्तर पाहणाऱ्याचा। विचार येतात आणि जातात, पण पाहणारा कायम असतो। उदाहरणार्थ, आकाशात ढग येतात आणि जातात, कधी काळे ढग, कधी पांढरे ढग, कधी पाऊस, पण आकाश कायम असते। तसेच तुमचे मन आहे, विचार हे ढग आहेत, आणि तुमची चेतना हे आकाश आहे। समस्या अशी आहे की आपण स्वतःला ढग समजतो, आपण विचारांशी इतके ओळख निर्माण करतो की आपण विसरतो की आपण आकाश आहोत। ध्यान म्हणजे हे ओळखणे। जेव्हा तुम्ही शांत बसता आणि विचारांकडे पाहता, तेव्हा हळूहळू अंतर निर्माण होते। पूर्वी तुम्ही विचार होता, आता तुम्ही विचारांचे साक्षीदार होता। हीच आध्यात्मिक क्रांती आहे। या क्षणापासून माणूस हळूहळू मुक्त होऊ लागतो।
कारण विचारांमुळेच भीती निर्माण होते, विचारांमुळेच चिंता निर्माण होते, विचारांमुळेच अहंकार तयार होतो. पण जेव्हा तुम्ही विचारांना फक्त पाहता तेव्हा ते हळूहळू शक्ती गमावतात. ओशो एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, जर तुम्ही नदीत उडी मारली तर प्रवाह तुम्हाला घेऊन जाईल, पण जर तुम्ही किनाऱ्यावर उभे राहून नदीकडे पाहत राहिलात तर तुम्ही सुरक्षित असता. विचार म्हणजे नदी, साक्षीभाव म्हणजे किनारा. जेव्हा तुम्ही किनाऱ्यावर उभे राहता तेव्हा विचार तुम्हाला वाहून नेत नाहीत. हळूहळू मन शांत व्हायला लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मनाशी लढू नका, मनाशी युद्ध करू नका, कारण युद्ध केल्याने मन अधिक शक्तिशाली होते. फक्त पहा, निरीक्षण करा, स्वीकारा, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्याला तुम्ही स्वीकारता ते शांत होऊ लागते. जेव्हा तुम्ही विचारांना विरोध करत नाही तेव्हा ते हळूहळू विरघळतात. आणि एक दिवस असा क्षण येतो जेव्हा मन पूर्ण शांत होते. तो क्षण खूप सुंदर असतो. त्या क्षणी तुम्हाला एक अद्भुत शांतता अनुभवायला मिळते. ही शांतता बाहेरून येत नाही, ती तुमच्या आतच असते. ती नेहमीच तिथे होती, फक्त विचारांच्या आवाजामुळे ती ऐकू येत नव्हती. ध्यान म्हणजे त्या शांततेला पुन्हा शोधणे. जेव्हा ही शांतता खोल होते तेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही वेगळे नाही, तुम्ही या संपूर्ण अस्तित्वाचा भाग आहात. झाडे, पक्षी, आकाश, नदी, तारे सगळे एकाच अस्तित्वाचा भाग आहेत. ही अनुभूती आली की प्रेम आपोआप निर्माण होते. कारण जेव्हा वेगळेपणा संपतो तेव्हा संघर्षही संपतो. तेव्हा माणूस जीवनाशी लढत नाही, तो जीवनासोबत वाहतो. हीच ध्यानाची गहराई आहे. आणि या गहराईत हळूहळू बुद्धत्व फुलायला लागते. ध्यानाची गहराई समजून घेतली. ध्यान म्हणजे विचारांशी लढणे नाही, तर विचारांचे साक्षीदार होणे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर येणार आहोत, ती म्हणजे शून्यता. बौद्ध धर्मातील सर्वात गूढ आणि गहन शब्द म्हणजे शून्यता. पण शून्यता ऐकताच अनेक लोक घाबरतात. त्यांना वाटते की शून्यता म्हणजे काहीच नाही, रिकामेपणा, निरर्थकता. पण बुद्धांनी सांगितलेली शून्यता अशी नाही. शून्यता म्हणजे काहीही स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही, सर्व काही एकमेकांशी जोडलेले आहे. उदाहरणार्थ, एका झाडाचा विचार करा. झाड स्वतंत्र नाही, त्याला माती लागते, पाणी लागते, सूर्यप्रकाश लागतो, हवा लागते. जर यापैकी एक गोष्टही नसती तर झाड अस्तित्वात आले नसते. म्हणजेच झाड स्वतंत्र नाही, ते संपूर्ण अस्तित्वाशी जोडलेले आहे. तसेच आपण आहोत. आपण स्वतंत्र व्यक्ती नाही. आपले शरीर अन्नातून बनले आहे, अन्न मातीमधून आले आहे, माती पृथ्वीचा भाग आहे. आपले श्वास हवेतून येतात, म्हणून आपण संपूर्ण विश्वाशी जोडलेले आहोत. हे समजणे म्हणजे शून्यता. शून्यता म्हणजे स्वतंत्र अहंकार नाही. आपण ज्या मी ला इतके महत्त्व देतो तो खरं तर एक कल्पना आहे. अहंकार म्हणजे एक कथा. आपण स्वतःबद्दल अनेक कथा तयार करतो. मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी यशस्वी आहे, मी अपयशी आहे. पण या सर्व कथा मनाच्या आहेत. खरे अस्तित्व या कथांपलीकडे आहे. जेव्हा ध्यानात आपण शांत होतो तेव्हा या कथा हळूहळू थांबू लागतात. आणि एक दिवस असा क्षण येतो जेव्हा मन पूर्ण शांत होते. त्या क्षणी एक विलक्षण अनुभव येतो, तो म्हणजे अहंकार गायब होणे. जेव्हा अहंकार नाहीसा होतो तेव्हा माणूस हलका होतो, कारण त्याला आता काही सिद्ध करायचे नसते, त्याला कोणापेक्षा मोठे व्हायचे नसते, त्याला स्पर्धा करायची नसते. तो फक्त जगतो पूर्णपणे आनंदाने. अहंकार असताना माणूस सतत ताणात असतो, कारण त्याला स्वतःची प्रतिमा जपायची असते. पण अहंकार गेला की सर्व ताण संपतो. मग जीवन एक खेळ बनते, एक नृत्य बनते. बुद्धांच्या जीवनात आपण हे पाहतो. ते अत्यंत शांत होते, त्यांच्यात कोणताही अहंकार नव्हता. कोणी त्यांची स्तुती केली तरी ते शांत, कोणी त्यांची निंदा केली तरी ते शांत, कारण त्यांना माहिती होते मी कोण आहे हे शब्दांवर अवलंबून नाही. जेव्हा माणूस शून्यता समजतो तेव्हा एक नवीन प्रकारचे स्वातंत्र्य जन्माला येते. तो स्वातंत्र्य बाहेरून येत नाही, तो आतून येतो. कारण आता तो कोणत्याही ओळखीवर अवलंबून नसतो, तो फक्त असतो अस्तित्वात. आणि ही अवस्था अत्यंत सुंदर असते, कारण त्या अवस्थेत भीती नसते. भीती नेहमी अहंकारामुळे असते. अहंकाराला वाटते मला काहीतरी गमवावे लागेल. पण जेव्हा अहंकारच नाही तेव्हा गमावण्यासारखे काहीच उरत नाही. मग माणूस मुक्त होतो. हीच मुक्ती आहे. हीच बुद्धांनी सांगितलेली जागृती आहे. मित्रांनो, शून्यता म्हणजे रिकामेपणा नाही. शून्यता म्हणजे अनंत शक्यता. जसे आकाश रिकामे असते पण त्यात संपूर्ण वेश सामावलेले असते,
तसेच आपल्या चेतनेचे स्वरूप आहे. जेव्हा मन शांत होते तेव्हा आपल्याला जाणवते की आपण मर्यादित नाही, आपण विशाल आहोत, असीम आहोत, आणि त्या क्षणी माणूस खरोखरच मुक्त होतो. शून्यता आणि अहंकार याबद्दल समजून घेतले. जेव्हा माणूस शून्यता समजतो तेव्हा त्याच्या जीवनात एक मोठा बदल घडतो. अहंकार कमी होतो, भीती कमी होते, मन शांत होऊ लागते. पण आध्यात्मिक प्रवास इथेच संपत नाही. कारण बुद्धांनी सांगितले की जागृतीसोबत एक गोष्ट अजून आवश्यक आहे, ती म्हणजे करुणा. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव. जेव्हा माणूस खरोखर जागृत होतो तेव्हा त्याला जाणवते की तो आणि इतर वेगळे नाहीत, सगळे एकाच अस्तित्वाचा भाग आहेत. मग दुसऱ्याचे दुःख पाहून त्याच्या मनात करुणा जागते. ही करुणा नैसर्गिक असते, ती बनावट नसते, ती कोणत्याही नियमामुळे येत नाही, ती आतून फुलते. जसे फुलातून सुगंध येतो तसे जागृतीतून करुणा येते. बौद्ध धर्मात या अवस्थेला एक सुंदर नाव दिले आहे, ते म्हणजे बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे असा माणूस ज्याला सत्य समजले आहे, त्याला जागृती मिळाली आहे, पण तो जग सोडून जात नाही. तो लोकांमध्येच राहतो, कारण त्याला वाटते की अजूनही अनेक लोक अंधारात आहेत आणि त्यांना प्रकाशाची गरज आहे. बोधिसत्व म्हणजे असा माणूस जो स्वतःच्या मुक्तीपेक्षा इतरांच्या कल्याणाला महत्त्व देतो. ही अवस्था अत्यंत सुंदर आहे, कारण ती पूर्ण प्रेमाची अवस्था आहे. एक कथा सांगितली जाते, बुद्ध निर्वाणाच्या द्वारावर पोहोचले होते. स्वर्गाचे दरवाजे उघडले होते, देव आनंद साजरा करत होते. पण बुद्ध आत गेले नाहीत, ते दरवाजाबाहेर उभे राहिले. देवांनी विचारले, तुम्ही आत का येत नाही? बुद्ध म्हणाले, जोपर्यंत माझ्या मागे येणारे सर्व लोक मुक्त होत नाहीत तोपर्यंत मी आत जाणार नाही. हीच बोधिसत्वाची भावना आहे, ही करुणेची पराकाष्ठा आहे. जेव्हा माणूस स्वतःसाठी जगतो तेव्हा त्याचे जीवन लहान असते, पण जेव्हा तो इतरांसाठी जगतो तेव्हा त्याचे जीवन विशाल होते. करुणा माणसाला सुंदर बनवते. करुणेमुळेच जगात प्रेम टिकून आहे. ध्यान तुम्हाला शांत करते, पण करुणा तुम्हाला पूर्ण बनवते. ओशो म्हणतात, ध्यान म्हणजे सोने आहे, पण करुणा म्हणजे त्या सोन्याचा सुगंध आहे. फक्त ध्यान असेल तर माणूस स्वतःमध्ये शांत राहू शकतो, पण ध्यानासोबत करुणा असेल तर तो इतरांना मदत करू शकतो. जागृत माणूस जगापासून दूर पळत नाही, तो जगात राहतो, पण आता तो वेगळ्या पद्धतीने जगतो. पूर्वी तो स्वार्थासाठी जगत होता, आता तो प्रेमासाठी जगतो. पूर्वी तो स्पर्धेत जगत होता, आता तो सहकार्याने जगतो. पूर्वी तो भीतीत जगत होता, आता तो विश्वासात जगतो. हीच जागृत जीवनाची सुरुवात आहे. जागृत माणूस साधे जीवन जगतो, पण त्या साधेपणात एक गहन शांतता असते. तो प्रत्येक क्षण पूर्णपणे जगतो. तो वर्तमानात जगतो, भूतकाळाच्या पश्चात्तापात नाही, भविष्यातील चिंतेत नाही, फक्त या क्षणात. आणि जेव्हा माणूस पूर्णपणे या क्षणात जगतो तेव्हा जीवन एक उत्सव बनते, एक नृत्य बनते, एक आनंदमय प्रवास बनतो. हीच करुणेची आणि जागृतीची सुंदर भेट आहे. आपण या प्रवचनाच्या शेवटच्या भागात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. आपल्या आत बुद्धत्व आहे, ध्यान म्हणजे जागरूकता आहे, शून्यता म्हणजे अहंकाराचा अभाव आहे, आणि करुणा म्हणजे जागृत हृदयाची सुगंध आहे. आता प्रश्न असा आहे, या सर्व प्रवासाचा अंतिम टप्पा कोणता? बौद्ध धर्मात या अंतिम अवस्थेला एक सुंदर नाव दिले आहे, ते म्हणजे निर्वाण. निर्वाण हा शब्द खूप गूढ वाटतो, पण त्याचा अर्थ खूप साधा आहे. निर्वाण म्हणजे मनाचा पूर्ण शांत होणे. जसे दिव्याची ज्योत विझते आणि धूरही उरत नाही, तसेच अहंकार पूर्णपणे विरघळतो. निर्वाण म्हणजे काहीतरी मिळवणे नाही, उलट निर्वाण म्हणजे अनावश्यक गोष्टी गळून पडणे. आपण जन्मापासून अनेक गोष्टी जमा करत जातो, ओळखी, भीती, इच्छा, अहंकार, अपेक्षा, या सर्व गोष्टी हळूहळू आपल्यावर थरासारख्या जमा होतात. ध्यान म्हणजे या थरांना हळूहळू काढून टाकणे. जसे कांद्याचे थर काढले की शेवटी काहीही उरत नाही, तसेच ध्यानात अहंकाराचे थर काढले की शेवटी शुद्ध चेतना उरते. हीच निर्वाणाची अवस्था आहे. या अवस्थेत माणूस पूर्ण शांत असतो. त्याच्या आत कोणताही संघर्ष नसतो, त्याला काही सिद्ध करायचे नसते, त्याला कोणापेक्षा मोठे व्हायचे नसते. तो फक्त जगतो आणि त्याचे जीवन एक सुंदर प्रवाह बनते. निर्वाणाचा अर्थ असा नाही की माणूस जग सोडतो, उलट तो जगातच राहतो, पण आता त्याची दृष्टी बदललेली असते. पूर्वी तो जीवनाला समस्या समजत होता, आता तो जीवनाला एक रहस्य समजतो. पूर्वी तो जीवनाशी लढत होता, आता तो जीवनासोबत नाचतो.
पूर्वी तो प्रत्येक गोष्ट नियंत्रित करू इच्छित होता. आता तो जीवनावर विश्वास ठेवतो. ही अवस्था खूप हलकी असते. कारण आता मनावर कोणताही भार नसतो. मृत्यूची भीतीही संपते. कारण त्याला समजते की शरीर मरू शकते, पण चेतना अमर आहे. म्हणून जागृत माणूस मृत्यूला घाबरत नाही. तो मृत्यूकडेही शांतपणे पाहतो. जसे सूर्य मावळतो आणि पुन्हा उगवतो, तसे जीवन सतत बदलत असते. निर्वाण म्हणजे या बदलाशी पूर्ण मैत्री. मित्रांनो, या संपूर्ण प्रवासाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे ही अवस्था प्रत्येकासाठी शक्य आहे. ही कोणत्याही धर्माची मालकी नाही. ही कोणत्याही गुरूची मालकी नाही. ही तुमची स्वतःची क्षमता आहे. प्रत्येक माणसाच्या आत जागृतीचे बीज आहे. फक्त त्याला जागे करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी एकच मार्ग आहे, जागरूकता. तुम्ही जे काही करता ते पूर्ण जागरूकतेने करा. चालताना जागरूक रहा, खाताना जागरूक रहा, बोलताना जागरूक रहा, श्वास घेताना जागरूक रहा. हळूहळू तुमचे मन शांत होऊ लागेल. आणि त्या शांततेत तुम्हाला एक नवीन जग दिसेल. ते जग बाहेर नाही, ते तुमच्या आत आहे. त्या जगात भीती नाही, अहंकार नाही, संघर्ष नाही, फक्त शांतता आहे, प्रेम आहे, आनंद आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, तुम्ही जे शोधत होतात ते नेहमीच तुमच्या आत होते. तुम्ही कधीही वेगळे नव्हतात. तुम्ही सुरुवातीपासूनच पूर्ण होता. हीच बुद्धाची अनुभूती आहे. हीच हृदय सूत्राची गहराई आहे. धन्यवाद.